मी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत आहे। तसं पाहायला गेलं तर मला खरं मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करायचं आहे, पण ते मी शेवटासाठी ठेवणार आहे। पहिलंच कौतुक केलं तर पुढे किती कोण ऐकून घेईल समोरून हा एक प्रश्न उपस्थित होतो। पण एकंदर जर आपण पाहिलं महाराष्ट्राची परिस्थिती आज असेल, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरं जी आहेत जवळपास 50% महाराष्ट्र हा शहरांमध्ये राहतो। नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, आणि 2022 पासून जवळपास निवडणुका ह्या झाल्याच नाही। काही आधीच्या कोविड काळामध्ये झाल्या नव्हत्या, नंतर पाहायला गेलं तर जवळपास आता 2.5-3 वर्ष झाली पण निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये। निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का असं नाहीये। निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत, तिथे ऍडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत, तिथे अधिकारी बसवलेले आहेत, आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहेत। ही शहरं कशी चालवत आहेत जर आपण पाहिलं तर ऍडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाहीयेत। इथे अनेक असे आमदार आहेत, मुंबईचे खास करून आमदार असतील, पुण्याचे असतील, नाशिकचे असतील, ठाण्याचे असतील, नागपूरचे असतील, जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपल्या आपल्या शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत। पण एखादा नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे, कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल, रस्त्याचा विषय असेल, सगळे काही असतील, हे सगळे विषय मंत्री महोदय नाही त्यांनी सांगितलंय। नाही, एक मिनिट मंत्री महोदय 2 पानाचा हा प्रस्ताव आहे। 2 पानाचा प्रस्ताव बरोबर आहे। एकदा त्यांनी एक मिनिट सदस्यांनी वाचायचा, एकदा अध्यक्षांनी वाचायचा, त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे। हा वेळ कमीत कमी व्हावा। प्रस्ताव मांडलेले आहेत, सर्व वाचायला लावलेला आहे आम्हाला, सर्व प्रस्ताव वाचावा लागतो। याचा आपण खुलासा करून घेतला। आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात। मी खुलासा केला। एक मिनिट, अहो ऐका तर राजे, अहो शंभूराजे ऐका तर खरं। सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी सुरुवात केली, अध्यक्षांनी वाचायचा असतो, नंतर तुम्हाला वाटलं तर वाचा, नाही तर आपण वाचत पण नाही। पण आता सदस्यांना भाषण करू। 2 पानाचा प्रस्ताव आहे, 2 पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार, परत तो प्रस्ताव मी वाचणार, आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे। त्यामुळं आपण हा 293चा पुढे चर्चा चालू ठेवावी। आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत। आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे, मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल। तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा, जुनं प्रोसिडिंग काढा, शेवटी आपल्या चर्चा चालू करू, आपण सन्मान्य चर्चा चालू करू। अमीनभाई पटेल अध्यक्ष, आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, चर्चा चालू करू। सन्माननीय सदस्य अमीनभाई पटेल, आपण बोलणार आहे का? अजित साहेब बोलणार आहे का? आपण बोला, माझं भाषण आहे ना, बोला। नाही, गडबड अशी होते त्यांची, कारण प्रशासकांवर बोलतोय। क्रम कसा आहे? तर अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो, नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।